मी यशवंत मांडे, राहणार जेल रोड, नाशिक रोड. 12 सप्टेंबरला मला पॅरालिसिसचा अटॅक आला. माझा डावा पाय आणि डावा हात निकामी झाला, म्हणजे एकदम जड पडला. तर मग मी तात्काळ निर्णय घेतला. आमची मुलगी बँगलोरला असते. तिला कळवलं तर तिने सरळ सांगितलं की तुम्ही नाशिक पॅरालिसिस सेंटरला जा, तिथे ॲडमिट होऊन जा. तर इथे आलं तर इथलं वातावरण इतकं सुंदर. इथले मामा, मावशी आणि भूषण सर, राजेंद्र सर यांचं कार्य मला तर एकदम कौतुकास्पद वाटलं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही म्हण त्यांना लागू होते. आणि इतकी काळजी का प्रत्येक पेशंट जवळ जाणार, त्यांची काय व्यथा आहे सगळं जाणून घेणार. आणि इथले मामा, मावशी, नर्स सगळे घरगुती वातावरण एकदम. ते एकदम विचारतात, औषधं घेतली का, गोळ्या घेतले का, जेवण केलं का, सगळे. रात्रीचा काही त्रास वाटला, मामा लोकांना फक्त आवाज दिला का ते लगेच हजर होतात आणि स्वतः घेऊन जातात, स्वतः घेऊन येतात. पंचकर्म सुद्धा एकदम छान करतात आणि सर्व एकदम सिस्टमॅटिक असल्यामुळे मला एकदम वातावरण व्यवस्थित वाटलं आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आणि सरांचं कौतुक करावं तेवढं कमी, का ते प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंटजवळ स्वतः जाऊन त्यांची काळजी घेतात, विचारतात काय ट्रीटमेंट ते बरोबर करतात. आणि तुम्हाला काही अजून काही वाटतं का, तुम्हाला काही शंका आहे का, तर आता आपण सांगितलं सर असं लगेच त्यावर तत्काळ ते निर्णय घेतात आणि लगेच हे करतात. आणि मला 10 दिवसात मी स्वतः व्यक्तिगत चालतो आणि इथले मामा लोक सगळे चांगले आणि इतके जीव लावतात का आता घरी जायचं वेळ आला. पण आता असं आहे का, घरी गेल्यावर यांची मला 100% आठवण येणार. मला असं आवडत खरं म्हणजे हे आहे ना, आपलं ती म्हण लागूच होते सरांना आणि या स्टाफला, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या पद्धतीने इथं सर्व वातावरण आहे. आणि आवाज दिला का माणूस हजर, एकदम म्हणजे एकदम घरच्यासारखं वातावरण आहे असं आहे. त्याबद्दल मी सरांचं कौतुक करेल. आणि मला त्यांनी 10 दिवसात कमीत कमी उभं करून चालायला लावलं, हे खूप झालं. 10 दिवस म्हणजे खूप, लोकांना वर्ष लागतं, पण मला 10 दिवसात मी चालायला लागलो. मला जरा बरं वाटतं आणि असं वाटतं का हे आपलं एकदम गरज आहे असं वाटायला लागले. इतकी म्हणजे सेवा व्हावी काम आहे असं मला वाटतं. दवाखान्यात असताना आम्हाला खूप टेन्शन आलं की आता फिजिओथेरपीसाठी काय उपाय शोधायचा. आणि त्याच्यानंतर मुलीच्या सांगण्यावरून आम्ही निर्णय घेतला की आपण नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये जायचं. सरांचं नाव तर पहिल्यापासून ऐकूनच होतो, डॉक्टर राजेंद्र कडनर आणि भूषण गायकवाड सर. आणि त्यांचे यूट्यूबला खूप सारे बघितले होते व्हिडिओ, त्याच्यामुळे त्या सगळ्यांचा फायदा झाला आम्हाला. आणि आम्ही डिस्चार्जच्या दिवशीच निर्णय घेतला की आपल्याला इथेच जायचं. त्याच दिवशी आम्ही इथे दाखल झालो. पहिल्या दिवशीच आम्हाला इतकी छान ट्रीटमेंट मिळाली आणि इथल्या स्टाफने, इथल्या काम करणाऱ्या मामांनी लगेच त्यांची युरिन बॅग काढून टाकली आणि स्वतः चालायला लावलं. स्वतः तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ वॉशरूमला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्या भाषेत त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणजे माझ्या मिस्टरांची निगेटिव्हिटी पूर्ण काढून टाकली. त्यांना असं वाटायचं की मी आता बरा होईल की नाही, मला जो त्रास झालाय तो आता मला कायमचा राहील का. पण डॉक्टर, नर्स, स्टाफ, बाकीचं सगळं मामा लोक, मावशा लोक, ह्या सगळ्यांनी त्यांची निगेटिव्हिटी काढून टाकली आणि खूप प्रोत्साहित केलं. प्रत्येक व्यायाम करताना प्रत्येक जण इतक्या आपुलकीने की हा माझ्याच घरचा माणूस आहे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला ट्रीट केलं. आणि ते फार लवकर बरे झाले. डॉक्टरांनी सांगितलं होतं पहिल्याच दिवशी की हे 10व्या दिवशी स्वतःच्या पायाने चालणार आणि स्वतःच्या पायाने चालत जाऊन घरी जाणार आहे. आणि तेच झालं. पण आम्ही पुन्हा, आम्हाला इथलं वातावरण इतकं आवडलं की पुढचे 5 दिवस आपण पुन्हा ट्रीटमेंट घेऊ. आणि ते 5 दिवस आम्ही स्वइच्छेने थांबलोय. आणि आता 5 दिवस पूर्ण होत आहेत आणि आम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हरी होऊन घरी जात आहोत. धन्यवाद.